ट्रेनमध्ये ना एक अलार्म असतो. 100 वर गेल्यावर एकदा वाजतो, 120 वर गेल्यावर सारखा वाजत राहतो. माझ्या गाडीमध्ये 2 अलार्म आहेत. परफेक्ट. 8 किलोमीटरचा टनेल 9ला चालू केला होता. 10:53 झाले. 2 तास पण कंप्लीट नाही लागले. अरे मग काय, समृद्धीमध्ये अजून झालं नाही काही. हा जर डांबराचा असता ना अजून मजा आली असती. 100-120ला ऑफिशियल स्पीड लिमिटला क्रूज करतोय मी. नमस्कार मंडळी, मी आहे मसल रायडर आणि या चॅनलवर तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. वी आर लिव्हिंग फॉर द रोड ट्रिप. हे काल रात्री प्लॅन झालं या रोड ट्रिपबद्दल अँड लगेज भरायचं आहे गाडीमध्ये. वी आर गोइंग टू ड्राईव्ह फर्स्ट टाईम ऑन दी समृद्धी महामार्ग. याच्यापूर्वी मी ड्राईव्ह केलं नाही अजून तिकडे, सो इट्स गॉना बी फर्स्ट टाईम फॉर मी. लेट्स सी कसा एक्सपिरियन्स येतो आहे. अराउंड वाजले आहेत 4, 4:15, 4:30पर्यंत आपण निघू. 4:15पर्यंत होतीलच निघायला. मी गाडी सेटअप करतो, रस्त्याला लागतो, डिझेल भरतो आणि मग व्लॉगिंग स्टार्ट करतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढे 4:20 झाले ऑलमोस्ट. निघता अर्धा तास लागला का आपल्याला पोचायला ठाण्याला? 26 मिनिटं. मग तेवढाच ना, अर्धा तास. भांडूपपर्यंतचा. भांडूप पंपिंग आणि मुलुंड चेकनाकाच्या ट्रॅफिकच्यामुळे. नाही, अजून पण पुढे ट्रॅफिक असेल. असे ना 2 ब्रिज आहेत बघ पुढे, जिकडे त्याच्यामुळे ट्रॅफिक होतो बघ. कित्येक वर्ष ते तसे आहेत. 1 तास झाला अजून आम्ही ठाणे सोडलं नाही. आणि अजून पुढे भरपूर ट्रॅफिक दाखवतोय. तो तिकडून तिकडेच एकामेकाला दाबादाबी चालू आहे त्यांची. 5:30 वाजून गेलेत, अजून आपण रस्त्याला नाही लागलो आहे आपल्या. आता आम्ही ओल्ड मुंबई नाशिक हायवेला आहे अँड आत्ता म्हणजे आम्ही बऱ्याच वेळापासून आहे, पण तेव्हा ट्रॅफिक चालू होता. आता थोडासा ट्रॅफिक कमी झालेला आहे. थोडा नाही, बराच कमी झाला आहे. आता 10 मिनटात पडगा वगैरे येईल आणि पडग्याच्या आधी आपल्याला टर्न मारायला लागेल टुवर्ड समृद्धी आत्ता स्टार्ट झालेला आहे. वाजले आहेत 6. लाईट्स बंद करतो. त्या ट्रकच्या ट्रॅफिक मध्ये सू ब्रेक झालेला आहे. पी ब्रेक हे नको टाकूस. कुठे थांबलोय बघ आपण. अरे मग काय, समृद्धीमध्ये अजून झालं नाही काही थांबण्यासारखं. म्हणजे आता बनेल. आत्ता तर उघडलाय थोडा. आपण बघत जाऊया म्हणजे लक्षात येईल आहे कुठे. टोल प्लाझा आला. किती आहे पेपर. ऑफिशियल स्पीड लिमिटच्या अंडर आहे मी. ऑफिशियल स्पीड लिमिटच्या अंडर आहे. रिअल टाइम काय आहे मायलेज? रिअल टाइम मायलेज 30. छान. 30-35 थोडं कमी झालं. थोडं पंजा दावल्यावर लगेच कमी होतं. कारण हा सिमेंटचा रस्ता आहे ना, म्हणून प्लेन नाही आहे रस्ता. पडग्याच्या आधीच टर्न मारला आपण राईटचा. अरे जातो तिथूनच रस्ता ऍक्च्युली. सगळं बायपास करत जातो. ते शहापूरचा एक्झिट आहे तो. शहापूर एक्झिट आहे. हा जर डांबराचा असता ना अजून मजा आली असती. का उद्या काय डांबराचा होणार आहे हा रस्ता? आता एवढा मेहनती बनला आहे ना, घेतो आता डांबराचा करायला परत बंद करतील लेटर. आता डांबराचा रस्ता चालू झालेला आहे थोडा.
किती वेळ आहे मला माहीत नाही. पुढे परत एक टनेल आहे. ह्याच्यावर आल्यावर बघ ना रोड नॉईज किती कमी होतो. समृद्धी इज गुड बट वॉशरूमसाठी जागा नाहीत. झाले आहेत 7:43 PM. मस्त छान 100-120ला ऑफिशियल स्पीड लिमिटला क्रूज करतो आहे आम्ही. आणि त्या वॉशरूमसाठी थांबलो होतो कारण काहीच सोय नाही आहे थांबायची कुठे. अजून एक गाडी पाठी आहे, भरपूर वॅगनार पाठी आहे कारण मी कंटिन्युअस 120ला चालवत होतो. सो तर आपण थांबू. आणि इगतपुरी नाशिक वगैरे सगळंच क्रॉस केलेलं आहे. नाशिकचा बायपास, इगतपुरी वगैरे. आणि बिलकुल थंडी नाही आहे इकडे, बिलकुलच थंडी नाही आहे. काही कमी रस्ते आहेत आपल्या इकडे जे चांगले आहेत. रस्त्याला काय चाटायचं आहे, तुझं मुदायला पण जागा नसेल. काय त्या रस्त्याचा उपयोग आहे. 1.7 किलोमीटरवर एक्झिट आहे. कॉपीराइट आहे आहे ना एक्झिट. अरे हे ना मला वाटतं सेन्सरवाले लाईट आहेत हे. आपण जसं जसं जातोय तसे लागत जातात बघते. बघ हे बघ लागला आहे बघ, ब्राईट झाला. फाल्गुनी सेन्सरवाले आहेत ते लाईट. हां हे उदयपूरला बघितले होते आपण, उदयपूर हायवेवर. सो आता आम्ही डिनरसाठी थांबलो होतो. जेवण झालेलं आहे तर परत निघू. आणि आता या ब्लॉगमध्ये आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोच आहे, शिर्डीमध्येच आहे. आता 15-20 मिनटात पोचू आमच्या स्टेमध्ये. आज स्टे करू, उद्या दर्शन घेऊ आणि मग शनी शिंगणापूरला निघू. मॅप सेट फॉर शनी शिंगणापूर. किती तास दाखवतंय? 2 तास 4 मिनटं. एक साईडचाच रस्ता चालू आहे आता तरी. मगाशी आम्ही इकडूनच जात होतो, नंतर डायव्हर्जन आल्यावर राईट साईडच्या रस्त्याने आलो. थोडासा मध्ये मध्ये डायव्हर्जन. हो लेफ्टला आहे पण ते लेफ्ट टर्न आहे. आत्तापर्यंत रस्ता नव्हताच, खूपच बेकार होता. आता बघू लेफ्टचा रस्ता कसा आहे. पुढे मंदिर मला पण नाही माहिती. बघ तू इथे घे, इथेच हे शेवटचं आहे बहुतेक. हे लोक पुढे गेले ना म्हणून बोललो. पुढे गेला ते गाड्या. पण पार्किंग नाही तिथे पुढे. बॅक टू होम. गाडी विडी धुवून झालेली आहे सकाळी उठून. माहिती आहे डेडिकेशन बघ. गाडी धुतली पण आपण होताना नाही धुतलेली. ते ठीक आहे, ते ठीक आहे. मी आंघोळ नाही केली तरी चालेल, पण गाडी स्वच्छ राहिली पाहिजे. गाडी आणि बाईक राईड आणि ड्राईव्हच्या आधी. तो चर्च एकदम अनप्लॅन्ड झाली ट्रिप ना. आणि एकदम अचानक ठरलं ना इकडे, कारण 11 मारुती कॅन्सल झाले त्यामुळे हे ठरलं. साईबाबांचं बोलवणं आलं. हो साईबाबांनी बोलवलं. मारुतीला जाण्याच्या आधी मला भेटून. पण आता 11 मारुती पण करायच्यात, कारण ह्याच्यानंतर थांबायला नाही मिळणार परत. झाली रे संडास. चला फ्लाय बाय शूटिंग चालू आहे त्या गाडीतून. आपलं कॅमेरा चालू आहे फ्लाय बायचा. नवीन गाड्यांमध्ये ना एक अलार्म असतो, 100 वर गेल्यावर एकदा वाजतो,
120 वर गेल्यावर सारखा वाजत राहतो. माझ्या गाडीमध्ये 2 अलार्म आहेत, मॅन्युअल अलार्म. पहिलं टनेल while going towards मुंबई. हे छोटंच आहे, नंतरचं मोठं आहे. हे सगळ्यात मोठं टनेल आहे. हा हेच हे काही 1 किलोमीटरचं टनेल आहे असं काहीतरी आहे. 510.5 ला टनेल चालू झालं. आता बघ किती किलोमीटरचं आहे ते. परफेक्ट 8 किलोमीटरचं टनेल आहे. 5:10 ला स्टार्ट केलं होतं, 5:18 झाले. हे 3रं टनेल आहे. हे सगळे आता छोटे आहेत. 4th टनेल मुंबईला जाताना. टनेलचं नाव नाही आहे. 5वं टनेल काय नाव ह्याला नाव दिलंय सरलांगे बोगदा. 6th टनेल. नऊला चालू केला होता. 10:53 झाले. 2 तास पण कंप्लीट नाही लागले. आता किती वेळ दाखवतोय. सो फायनली पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवर. निघालो होतो 8:30ला शिर्डीवरनं. 9ला आपण समृद्धीला लागलो होतो आणि आता वाजले आहेत 12:06. ट्रिप झाली आपली 635 किलोमीटर्स 2 दिवसाची. आणि मायलेज मिळालेलं आहे 22.2चं, इन्क्लुडिंग ट्रॅफिक, हायवे क्रुझिंग आणि ऑफ रोड जिकडे रस्तेच नव्हते शनी शिंगणापूरच्या रस्त्याला, ते सगळं इन्क्लूड करून ॲव्हरेज स्पीड आपला 48, म्हणजे तिकडे सिटीमध्ये फिरून आणि हे सगळं करून एवढं. होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू हिट दी लाईक बटन.